जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम सुखदुःख काम क्रोधाधिकांच्या ज्ञानात अंतःकरणाचा साक्षात संबंध आहे. सुख दुःख काम क्रोध जे आहेत आपल्याला कामना क्रोध त्याचा अंतःकरणाचा साक्षात संबंध आहे. ज्ञानात साक्षात संबंध आहे. व घटपटादी बाह्य पदार्थाच्या ज्ञानात वृत्तीद्वारा अंतःकरणाचा संबंध आहे. आता घटपट हा बाह्य विषय आहेत ना त्याच्याशी संबंध व्हायला वृत्तीद्वारा त्या प्रमाणात संबंध होतो वृत्तीद्वारा. परंतु एक दृश्य गेले की द्रष्टा दर्शन जाते व अवाच्य वस्तू उरते. आता वृत्ती बाहेर गेली ना तिला ते जो विषय केलेला विषय तिथनं निघून गेला म्हणजे दृश्य आहे ते निघून गेलं की दृश्य गेले की दर्शन थांबलं द्रष्टा म्हणणेपणा थांबला. दृश्य गेले की द्रष्टा दर्शन ही तिरपुडी तिथं बाधित होते मला आणि अवाच्य वस्तू राहते मला. एवं एकची झाली ती होती तिन्ही गेली या एकच व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपण 25वी होईल. आता त्याच्या पुढचंही दावलेलं आहे महाराज. कारण का त्रिपुटी कल्पित आहे आणि त्याला अधिष्ठान असणारं तेवढं सत्य आहे एवढं जाऊन द्यायचं आहे. कारण का त्रिपुटीचा व्यवहार तुमचा होणार पण कल्पित आहे कळलं ना की त्याच्यावर तो सत्यत्व निघून जातं लक्षात ठेवा. कारण का त्या त्रिपुटीतील सत्यत्व हा आपल्याला बाधक ठरतो महाराज. व्यवहार बाधक ठरत नाही. सत्य का मिथ्या हे कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. अर्थ याप्रमाणे एकच संविती 3 प्रकारची झाली आहे. आता या प्रकारे एकच समिती 3 प्रकारची समिती म्हणजे आता परमात्मा घ्यायचा आहे. एकच वस्तू परमात्मा वस्तुनाम परमात्मा पण ती 3 प्रकारची झाली दृश्य दृष्टा आणि दर्शन. हे 3 गेल्यावर एकच संविती प्रकट होते म्हणून आता ती एकच 3 प्रकारानं झाली म्हणजे मूळची कशी आहे एकच आहे. प्रकारानं जरी उपाय संबंधाने झालेलं असलं तर त्याच्यात काही भेद झालेला नाही. आणि मग ते दृश्य समोरलं गेलं ना दृष्टी आणि दृष्टा हे दोन्हीही निघून जातात महाराज. म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन या तिघांची भ्रांती आहे. संवितीचा एकपणा खरा आहे. मग आता हे दृश्य द्रष्टा दर्शन हे वाटलं आपल्याला ते उपाधी संबंध नाही कल्पित आहे म्हणून ती भ्रांती आहे. आणि दृश्यद्रष्टा दर्शन ही भ्रांती आहे 3 दिसणारे आणि त्याला प्रकाशन करणारा योग परमात्मा संविती म्हणून तो परमात्मा जो आहे तेवढा मात्र काय आहे सत्य आहे. कारण का ज्याचा बाध होतो तेच भ्रमात्म पदार्थ असा बाध होतो म्हणून ती भ्रांती आहे. ज्या पदार्थांचा प्रतीती येते महाराज पण प्रतीती येणारा पदार्थ सत्य असेल तर तो भ्रम नाही आणि प्रतीती पदार्थाचा जर बाध होत असेल तो भ्रम आहे मानायला काय हरकत नाही म्हणत. कारण का प्रत्यक्ष 2 आहे की तुम्हाला दिसणार ही प्रत्यक्षच आहे आणि परमात्मा ही प्रत्यक्षच आहे अनुभवाचा. पण प्रत्यक्ष हे असणारं जग आहे ना ते बाधित होतं आणि परमात्मा प्रत्यक्ष विषय नसून प्रत्यक्ष स्वरूप त्याचा आहे आणि प्रत्यक्ष हे विषय आहे मला त्याचा बाधित होतो मला. मग तिन्हीचा बाध होतो म्हणून तिथं भ्रम मानलेला आहे. विवरण यम म्हणजे याप्रमाणे एकच संविती होती. आता यम म्हणजे पाठीमागं बरंच त्याला दृष्टांत दिलेलं आहे. गुंजुटीचा दृष्टांत दिला दर्पणाचा दृष्टांत दिला 2-3 दिवस हा विषय चाललेला आहे महाराज. म्हणजे आता पाठीमागं सांगितले तसं एकच संविती होती ती बघा अविद्येच्या निमित्ताने 3 झाली होती. तर एकच समिती मुळात आहे महाराज पण अविद्येच्या निमित्ताने म्हणजे तिथं अज्ञान तिथं अविद्येच्या निमित्ताने तीच वस्तू 3 प्रकारांना तुम्हाला प्रतीतीला यायला लागली. द्रष्टा दृश्य दर्शन.
ते 3 गेले तेव्हा मग एकच राहिले. हो. आता 3 जर बाधित झालं किंवा गेलं तर राहतं ते एकच राहतं महाराज. कारण का एकच मूळचं सत्य आहे महाराज. जसा झोपलेला मनुष्य एकटाच असतो. आता बघा स्वप्नाचा दृष्टांत कुठं बसतोय बघा, कसा बसतोय बघा. अनेक ठिकाणी स्वप्न दृष्टांत हा बसतोय महाराज. आणि स्वप्न दृष्टांत का सत्य मला त्यांनी का दिला जास्तीत जास्त, तर कुणाला नाही कुणाला तरी कसलं नाही कसलं तरी स्वप्न हे पडतंच महाराज. घरातनं बाहेर बाजूला गेलेलं नाही, त्याला सर्प माहिती नाही, त्याला दुर्दैव सर्प प्रति त्याला येणं शक्य थोडा अपुरा पडतो तो. पण स्वप्न हे प्रत्येकाला कसलं नाही कसलं तरी पडतंच महाराज. आणि अनेक ठिकाणी ते जसंच्या तसं दृष्टांताचं लागू पडतं महाराज. झोपलेला मनुष्य एकच असतो महाराज. पण त्यास स्वप्नात बायको मुले भासतात आणि तो जागा झाला तर भासलेली बायका मुले नाहीशी होतात. आता तो झोपला म्हणजे त्याला निद्रा हे कारण आहे स्वप्नाला. कारण का भ्रम ज्या अर्थी होतो त्या अर्थी त्याला कारण काहीतरी असावं. हो. आणि अधिष्ठानही काहीतरी असावं लागतं महाराज. निराधिष्ठान भ्रम होऊ शकत नाही. आणि भ्रम व्हायला त्याला काहीतरी कारण असावं लागतं. भ्रम हे कार्य. मनुष्य झोपला आणि त्या निद्रेमुळेच त्याला काय स्वप्न पडलं. आता त्या स्वप्नात बायको नवरा इवाई येईन भराड हे कोण झालं ते सगळी साहित्य तिथलं कोण झाला. वाजत्री कोण, वारातीचा घोडा कोण, नवरा कोण, नवरी कोण, येईन कोण, इवाई कोण, त्याची कल्पना. तसा जग झाले कोण आता हे एक परमात्मा. कुठे वेगळं आहे महाराज. बरं जागा झाल्यावर काय त्यातला आहे. पण तो मात्र एकटा खरा आहे. बघा हे सगळे त्यातले मिथ्या आहे महाराज. पण जो झोपला का ज्याला स्वप्न पडलं ना तो मात्र त्यातला काय आहे खरा आहे महाराज. जर त्या बायका मुलाबरोबर तोही नाहीसा झाला असता तर मला बायको मुले भासली होती असे कोणी म्हटले असते. बघा आता ते स्वप्न मावायला सगळं त्यातलं बायका पोरं गेली त्याच्याबरोबर ह्यो बी गेला असता तर मला स्वप्न पडलेलं होतं त्यात बायका पोरं सगळी दिसली. सांगणारा कोण. म्हणजे सांगणारा तो अगोदर होता स्वप्नात तोच झाला. स्वप्न गेल्यावर राहिला तोच राहिला. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काय नाही महाराज. त्रिपुटी मिथ्या आणि त्रिपुटीला जो अधिष्ठान आहे तो तेवढा साच आहे. त्याच्यातला सत्य आहे खरं आहे महाराज. अर्थात स्वप्नात भासलेली बायका मुले गेली पण तो मनुष्य जागृतीत खरा आहे. बघा अर्थात मला स्वप्नातली बायका पोळी जी होती ती निद्रा गेली त्या संगत ती सगळी गेले. पण जागा झालेला पुरुष जो आहे तो तेवढा मात्र सत्य आहे. तसे दृश्य द्रष्टा दर्शन हे 3 गेले मग शून्य झाले काय. त्या प्रमाणात इकडे घ्यायचं. दृश्य दिसणार पाहणारा द्रष्टा आणि मध्य दृष्टी हे 3 गेले शून्य आहे काय. एक 2 वादी इथं ठरलेले टपलेले आहेत काय वेदांताच्या पाठीमागे राहिलेले. दिसला जर तुम्ही सत्य मानले ना तर द्वैतापदी आमचं द्वैत आहे म्हणतात ते. आणि काहीच नाही म्हटलं की शून्यवादी म्हणतात मग आमचं शून्यवाद तिथे ठरलेलं आहे. जगत कारणाबद्दल बराचसाच उहापोह आहे महाराज. आणि जगत कारण जोपर्यंत कळत नाही महाराज तोपर्यंत साधक या जगताच्या सत्यत्वातनं निघत नाही. कारण का हे विश्वच भास विश्वाभास तिकडे यायला प्रतिबंध करतो महाराज. आगापाय येता स्वरूपाच्या घरात करी तशी आडवारा विश्वाभास आहे पण ते प्रतिबंध करतो महाराज. म्हणून अविद्या निमित्तानं झालं हे कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. तो एक तेवढा सत्य राहतो बाकीचं बाधित ठरतो महाराज. तर नाही एकपण साच म्हणजे संवितीच एकपणा खरा आहे. संवितीच एकपणा साच आहे. साच म्हणण्यात तो शून्यवाद उडाला. एकपणा साच म्हणजे सत्य आहे यात तो शून्यवाद उडाला आणि ते बाधित होण्यात द्वैतवाद उडाला. दृश्य द्रष्टा दर्शन हे 3 का दिसले होते. मग आता विचारलं ना दृश्य द्रष्टा दर्शनी 3 का दिसले होते तर भ्रांतीमुळे. वाटायला आलं मग तिथे एक भ्रम स्वीकारला मला भ्रांतीमुळे. अगोदर विषय भ्रांती का अगोदर विषय
आधी भ्रांती. भ्रांती नंतर विषय. भ्रांती अगोदर. भ्रांती हा शब्द म्हणून वेदांत कारण अगोदर आणि मग कार्य स्वीकार. तुम्हाला ज्या अर्थी वाटायला लागले ना असं, मग त्याचं कारण काहीतरी आहे मला शोधावं लागलं. मला जर तुम्ही मानायला लागला, मग आता आता जे माणूस इथं येऊन बडबडायला लागलाय, मग वाटायला लागलं हा कुठनं तरी आता बदलून आलाय बाबा. चला. भ्रांती हा शब्द वेदांत शास्त्राविना अन्य शास्त्रात येतच नाही. इथं तुम्हाला जागा केले महाराज. वेदांतशास्त्राला का महत्व द्यायचं महाराज? अनेक संप्रदाय आहेत महाराज. प्रत्येकाला माझा संप्रदाय सत्यच आहे, माझा संप्रदाय यथार्थ आहे वाटायला महाराज. पण कुठल्या नाही कुठल्या तरी अंशाने ते अपुरे. भ्रांती हा शब्द वेदांतशास्त्राशिवाय तुम्हाला कुठं ऐकायलाच मिळणार नाही. तेव्हा तिने आणि वेदांतशास्त्र म्हणजे अपौरुष आहे. जगताबद्दल जगत कारण सांगणारा वेदशास्त्रच आहे. सत्य परमात्म्याबद्दल सांगणारा, त्याचं वर्णन करणारा वेद पूर्णतया तो समर्थ आहे महाराज. म्हणून वेदांतशास्त्राला अत्यंतिक महत्व दिलेले आहे साधू संतांनी महाराज. न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा असे दिलेले आहेत नाही शास्त्रकार. पण उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतशास्त्राचं हे करणारे. तेव्हा तीन दिसतात ती भ्रांती आहे. 3 दिवसात ती भ्रांती आहे. आणि एक मात्र साच आहे. एक त्यावेळेस त्या अर्थाला ते साच आहे. एक साच आहे म्हणण्यात शून्यवाद उडाला. बघा, एक साच आहे म्हणण्यात शून्यवाद उडाला. आणि तिन्ही भ्रांती म्हणण्यात भेदवाद उडाला. तिन्ही भ्रांती म्हणण्यात भेदवाद उडाला. भ्रांती म्हणजे सद विलक्षण अनिर्वचनीय. बघा, भ्रांती म्हणजे काय? सती म्हणता येत नाही, असती म्हणा. सद विलक्षण अनिर्वचनीय. सत म्हणावं तर टिकत नाही, असत म्हणावं तर प्रतिजन आल्याशिवाय राहत नाही मला. युक्तीपुढे टिकत नाही. म्हणून त्याला भ्रांती म्हणते मला. सत्सद विलक्षण अनिर्वचनीय भ्रांती मिथ्या ठरतो. हो, हे जर कळले तर संपला वेदांत. झालं. सत्सद विलक्षण अनिर्वचनीय तुम्हाला कळलं ना, वेदांताला पूर्णता आहे महाराज. दिसणारं सत का नाही? टिकत नाही म्हणून. असत का म्हणायचं नाही? वंद्यापुत्राची प्रतिती येत नाही म्हणून. सद्विलक्षण असद विलक्षण, सत्सद विलक्षण महाराज. त्याला अनिर्वचन. अनिर्वचन म्हणजे सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. असं कसं घ्यायचं मला. सत म्हणावं तर टिकत नाही, असत म्हणावं तर प्रतिती आल्याशिवाय राहत नाही. त्याच्याबद्दल काही वचनच करता. हे जर कळले तर संपला वेदांत. दोनच तुम्हाला बोलता येतात. एक सत्य तरी म्हणा, नाही तर असत तरी म्हणा. आहे तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. हो, पण ते सत दोन्ही ठिकाणी जुळत नाही. सत्य असत नाही, असत्य सत असत नाही. सत्य सतत, असत्य असत. आणि दोन्ही सत असत एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून सत असत विलक्षण घडते तेवढ्यासाठी मला. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. वेदांत सांगणाराचा किंवा ऐकणाराचा नाही. झालं. वेदांत सांगणाऱ्याचा किंवा ऐकणाराचा नाही. इथं सावध व्हा. तो अनादिकालचा निरूढ आहे. अनादिकालाचा म्हणजे सांगणाऱ्याने आता कुठंतरी उत्पन्न केलाय, ऐकणाऱ्यानं कुठेतरी आता हे केलं असलं नाही महाराज. अनादिकालाचा अनिरूढ आहे महाराज. म्हणून ऋषी मुनीने हा महाराज भगवंताने देखील सांगितले. तुला आता योग सांगितला विश्वाकुला म्हणूला, त्यावेळी सूर्याला सांगितला, तूच तुला सांगतोय मी. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताना म्हणायला आहे, म्हणजे मी आज कुठेतरी उत्पन्न केलं आणि तुला सांगायला लागलोय असं नाही. तिथं शंका आली, पण निरसन केली महाराज. माझे तुझे अवतार अनेक झालेत, मला सगळ्या अवतारांची माहिती आहे, तुला माहिती नाही, तू करताच म्हणतोस. वेद अपौरुष अनादि का म्हटले महाराज? याची उत्पत्ती नाही. पूर्वीच्या सर्गात जे होतात तसाच त्याच्या पुढच्या सर्गात भगवंत सजतो, त्यात बदल नाही. सगळ्यातच काय बदल होत नाही. तशीच पुतळी भरून ठेवायची तुमच्या आमच्या कर्माची संचिताची. चला पुढे. जरी प्रलय झाला तरी. हो, प्रलय कालात देखील काय बदल केला तर तुम्ही इथंच मनुष्य देहात तुमच्या संचितात
आलं लक्षात काय? हा. संचिता म्हणजे संचित जाळून टाकू. हो हो श्रावणला तो करता येत नाही. जेवणात सगळे एकाच श्रवण हे जेवणासारखे नाही. बघा, श्रवण हे जेवणासारखं नाही महाराज. जेवणात सगळे एकाच वेळी तृप्त होऊन उठतील, हो. इथे तसे नाही. जेवणासाठी एकाच वेळी तृप्त होऊन उठतात महाराज, पण इथं तसं नाही. आला ऐकलं कानावर, सगळी नाहीत महाराज तसे. इथं तसं नाही महाराज. श्रवणात काहींना कळावयाचे नाही. बघा, काही ना कळत नाही महाराज, काही ना कळावायचे नाही महाराज. कळले तरी पटणार नाही. कळलं तरी पटत नाही महाराज. पटले तरी शब्दातच राहील. पटलं वागणार तरी नाही. शब्दात राहीत महाराज, अंगावर बांधणार नाही, वागणार नाही. वागणार नाही तसा. म्हणजे उच्च स्थितीत जाता येणार नाही. बघा, त्या उच्च स्थितीवर जाता येत नाही महाराज. कारण हा अधिकाराचा विषय आहे. झालं, म्हणून हा अधिकाराचा विषय आहे महाराज. मग तुम्ही काय करावं? आपण आपला अधिकार संपन्न करावा महाराज. आणि याच्यासाठी जगाकडे बघून चालत नाही महाराज. माझा आज अभ्यास कुठपत्र झालाय, मी काय केले महाराज, हे ज्याचं त्यानं बघायचं महाराज. कारण का तुमचा अधिकार मी सांगू शकत नाही, माझा अधिकार यांना कळणार नाही महाराज. तो ज्याचा त्याला संवेद आहे महाराज. मग तो तुमचा काय अधिकार असेल, अनाधिकार असेल महाराज. आणि तो ज्याचा त्यालाच प्रयत्न करून इथं परमार्थात प्रयत्न आहे महाराज. नाही देवाच्या मनात असलं तर, आमच्या अदृष्टात असलं तर इथं अदृष्ट लावू नका. इथं तुमचा प्रयत्न आहेच महाराज. परमार्थाला प्रयत्न घातलेला आहे आणि भोगाला अदृष्ट घातले महाराज. अदृष्टे भोगी आहे, बळे अदृष्टे भोगी. कारण हा अधिकाराचा विषय आहे. का? हा अधिकाराचा विषय आहे महाराज. तुमच्या मोक्षाला तुमचाच अधिकार झालं? उपयोगी येईल. तुमच्या मोक्षाला तुमचाच अधिकार उपयोगाला येईल. म्हणून आपल्या पण करा सोडून यासाठी केला अट्टास, शेवटचा दिश. महत्वाचे. अट्टासानं महाराज परमार्थ करावा महाराज. पाऊस येतोय, आता कसं जायचं? भिजलं तर काय होईल? अमकं होईल. रात्र पडली तरी यायचं कसं? अंधारात नाही यायचं कसं? काय नाना प्रकारचे आमचे सगळे थैमान माजतंय महाराज. इकडे यायला, तिकडं कुठं थैमान माजत नाही, स्वतः जातात. प्रयत्न आहे महाराज. कळावं महाराज याला कशासाठी करायचं, काय करायचं. गेलं की आयुष्यात आपलं आपल्या आपल्या ह्याच्यातनं गेलं की महाराज. व तुमचाच अनाधिकार हो. तुमच्या मोक्षाला प्रतिबंध करेल. तुमचाच अनाधिकार तुमच्या मोक्षाला प्रतिबंध करणार महाराज. म्हणून तो कोण कुणाचा उद्धार करत नाही महाराज. शास्त्र सांगील, संत महात्मे सांगतील, देव तुमच्यावर कृपा करेल म्हणजे त्यांचा योग आणून दावीत. पण ग्रहण करायचं कोणी? धारण करायचं कोणी महाराज? आपण करायचं आहे महाराज. अत्तराची बाई स्वतःच्या कपाळाला कुंकू लावित नाही, पण तिच्यापासून घेतलेले कुंकू जर नवऱ्याच्या बायकोने लावले तर ती लावणारी सुवासीन असते. बघा, अताऱ्याची बायको महाराज ती स्वतः कुकू लावत नाही, पण कुकू घ्या म्हणून एकटी नाही ती. तिच्याकडे जर सुवासीन बाई घेतलेले लावलं नवऱ्याच्या बायकून तर ती सुवासीन ठरते. तसं महाराज काय करतोय बघू नका तुम्ही. हा बघण्याचा विषय नाही महाराज. त्याच्याकडे मिळते ना ते घ्या, पदरात पाडून घ्या महाराज. म्हणून आपले आपण कुंकू लावून घ्यावे. आपलं आपण कुंकू लावून घ्यावं. तसे आपण आपले मुक्त व्हावे. झालं, आपण आपण मुक्त व्हावं. जगात सांगणारा कसाही असो, झालं, आपला अधिकार असावा तो मुक्तच होतो. सांगणारा कसाही असू दे महाराज, सांगणाऱ्यावर नाही महाराज. आपला अधिकार असेल ना मुक्त होतो महाराज. कारण का मुक्तीसाठी स्वतःचा अधिकार असावा लागतो महाराज. कोणीतरी कुणाला मुक्त होऊन चालत नाही महाराज. सांगणाऱ्याची शब्द नाहीत, ती वेद वाक्य आहेत महाराज. आणि वेद हा अपौरुष आहे महाराज. ती शब्दात विरत नाहीत महाराज. ती शब्द कार्य करतात का तो महाराज कार्य करतोय. म्हणून तरी शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. म्हणून चालीला मागे येतील त्याशी, मागून आली वाटची तर ओढीची तरले तरती गा अनेक एक. इथं विश्वास महत्वाचा आहे महाराज. महाराज महत्वाचा नाही. अहो त्यानं त्या एकलव्याच्या पुतळ्याला महाराज
एकलव्यानं द्रोणाचार्याच्या पुतळ्याला महाराज तिथे हे केलं. केवढा अधिकार असावा, केवढा निष्ठा असावी महाराज. विजय शिकला का नाही महाराज? मग आता ते तरी चालतं बोलतं बघू नका त्याच्याकडे, कारण का ते काय आहे ते तुम्हाला कळायचं नाही महाराज. कधी कळेल संतांचं महत्व महाराज? तुम्ही त्या साधक अवस्थेत जाऊन त्यांची अनन्य भावाने सेवा ज्यावेळी करत तर तिथनं बाधित व्यवहार होतोय का नाही, अति संबंधानं जर त्यांचं सानिध्य लाभलं तर प्रारब्धानं कळत नाही. या तुमच्या आमच्या चष्म्याचा तो विषय नाही दादा, लक्षात ठेवा तुम्ही. पवना घालवेल पाला, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळवेल वर्तमान, साधूचे महिमान न कळे जाण म्हटले महाराज. हे काय न होणारं करता येईल तुम्हाला, पण संतांचं महत्व कळत नाही महाराज. त्याच्यासाठी सेवाभाव अत्यंतिक महत्वाचा आहे. संविती एकच आहे. आता इथं सावध केलं तुम्हाला मला, विषयाकडे आलोय. पण समिती म्हणजे परमात्मा एकच आहे. 3 रूपाने दिसणे जाईल म्हणजे एक लय तरी होईल, बाधित तरी होईल किंवा अत्यंत अभाव तरी होईल. आता ते त्रिपुटी जे आहे ना, जाईल म्हणजे एक लय तरी होईल, योग्यांचा लय रूप होतो. बाधित तरी होईल, महात्म्याचा जीवनमुक्तात काय होतं? बाधित होतं. किंवा अत्यंत अभाव तरी होईल. आणि विधी कैवल्यात अत्यंत अभाव होतो. सुषुप्तीत लय होईल, आता सुषुप्तीत लय होतो. जीवनमुक्तीत बाधित होईल, आता त्या जीवनमुक्तीत बाधित होतं. आणि विदेह मुक्तीत अत्यंत अभाव होईल. विधेय मुक्तीत अत्यंत अभाव होतो. नरदेहात यावे, मरू नये, झालं? मुमुक्षु व्हावे. मनुष्याच्या जन्माला यावं महाराज, अरे मरायचंच आहे महाराज, मरू नये, मुमुक्षु व्हावे. महाराज होऊ नये म्हटलं, हे व्हावं म्हटलं नाही महाराज. मुमुक्षु व्हावे. मुमुक्षू व्हावं महाराज. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा त्याला मुमुक्ष म्हटलं महाराज. म्हणून आदिकर प्रकरण अगोदर घातलं महाराज, अनुबंध चतुर्थी घालत असताना. आता तो ब्रह्मजिज्ञासा हे लिहित असताना अगोदर शंकराचार्याने अनुबंध चतुर्थी लिहिले आणि त्यात पहिला अधिकारी घातलाय महाराज. मग विषयाने त्याचं अधिकारी, विषय, प्रयोजन आणि मग त्यांचा संबंध घातलाय महाराज. कारण का अधिकाराचीच उणीव आहे महाराज. प्रत्येकाला इच्छा आहे महाराज, कुणाला इच्छा नाही, सर्वांना इच्छा आहे महाराज. पण महाराज अधिकाराची उणीव, अधिकार संपन्न करणं. मरायचं नाही महाराज, मरणाला मारायचं आहे महाराज. मरायच्या अगोदर मरणाला मारून उरायचं महाराज. एवढा पुरुषार्थ आपल्याला दिलेला आहे महाराज. मरणाचं ज्याच्यात बीज आहे, जन्माचं ज्याच्यात बीज आहे त्याला मारून टाकायचं. बीज बाजूनी आम्हा जन्म मरण नाही, जन्म अभाव मोक्ष म्हटले हो, मरणा अभाव नाही. जन्माला आलास ना, ठरलेलं आहे ते महाराज. मरू नाही महाराज, मुमुक्षु व्हावं म्हणजे मोक्षाची इच्छा करून जगावं. नरदेहात यावे, मरू नये, मुमुक्षु व्हावे. नरद्यात यावं अगोदर, कारण का नरद्यात येणंही महाराज सोपं नाही. पाप पुण्य दोन्ही समान, मग मनुष्य जन्म येतो महाराज. ते आपल्या हातात नाही महाराज. मिळालंय भाग्यानं ना, आता मुमुक्षुत्व व्हावं महाराज. जीवनमुक्त, विदेहमुक्त या दशेवर यावे. बघा, मुमुक्षुवर थांबू नये, जीवनमुक्त व्हावं, विधेय केलेल्या या दशेवर त्या यावे. दशेवर यावं महाराज. कैवल्यावर जावं महाराज. केवढा तुमचा अधिकार समजावा झालं? की केवढा तुमचा अधिकार आहे महाराज. इंद्रचंद्रांना अधिकार नाही महाराज. की जे इंद्रचंद्र ब्रह्मादिक देवांना बघा. साधले नाही ते आपल्याला साधले आहे. इंद्रचंद्र ब्रह्मदेव देखील त्यांनाही साधलेला नाही. का? ब्रह्मदेवाच्या ठिकाणी देखील दुःख आहे. ब्रह्मादिकच पदे दुःखाची शिराने ते दुःचेनी जडू द्यायची म्हटले. माझं चित्र तिकडे जाऊ देऊ नको महाराज. ब्रह्मादिक पद आहेत महाराज, पण दुःखाची शिराने आहेत महाराज. ते ब्रह्मादिक यांना हा अधिकार नाही महाराज.
इंद्र चंद्र ब्रह्मदेव ही जरी मोठी असली तरी त्यांना हा अधिकार नाही. एवढा महान मोठा अधिकार मनुष्य जन्मात आहे महाराज. म्हणून स्वर्गीच्या अंबर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा. म्हणजे या ब्रह्मादिक देवी देवतांपेक्षाही संत किती श्रेष्ठ आहे. हो, ती काय प्रश्नच नाही महाराज. संतासारखा श्रेष्ठ दुसरा कोणच नाही महाराज. ईश्वराला मनुष्य देव तेवढ्या श्रेष्ठ आहे महाराज. लक्षात ठेवायचं. संतांच्या पुढे ईश्वराला थोडंफार गौणत्व दिले पण संतांना हो. मनुष्य अधोगतीला सद्गतीला जातो पण कृतार्थ होत नाही. मनुष्य सद्गतीला जाईल, अधोगतीला पुण्य संपादन करेल महाराज. सद्गतीला जाईल, पाप केलं तर अधोगतीला जाईल, पण कृतार्थ होत नाही महाराज. का? अधिकार नसतो महाराज. सत्व गुणात वागला तर सद्गतीला झालं. जातो. सत्वगुणात वागला तर सद्गतीला जाईल. रजोगुणात वागला तर संसारात येतो. बघा, रजगुणात वागला तर संसारात येतो, तमोगुणात वागला तर नरकाला जातो. आणि तमोगुणात वागला वाईट करायला लागला तर नरकाला जातो. अधोगती वाईट आहे पण अधोगतीचा मार्ग प्राय लोकांना वाईट दिसत नाही. बघा, अधोगती वाईट आहे महाराज, पण प्राय लोकांना अधोगतीचा मार्ग वाईट वाटत नाही. रमणीय दिसतो. रमणीय दिसतो महाराज. 4 पैसे मिळवलं, तिकडं तिकडं काहीतरी केलं की बरं वाटतं महाराज. रमणीय वाटतं, पुढच्या अधोगती कळत नाही महाराज. पण आज शास्त्रात संतांनी आता तुम्हाला किती कष्ट होऊ दे, वर्तमाना काळाचा त्यांनी विचार केलेला नाही, पुढच्या भविष्य काळाचा त्यांनी विचार तुम्हाला सांगितलाय. एका जन्मात तुम्हाला दुःख होऊ दे, अनंत जन्माचा शीन गेला. शीन घालवा तुम्ही. अनेक जन्माचं दुःख निवारण करण्याचा हा टप्पा आहे महाराज. लक्षात ठेवा. माग काय झालंय बघू नका आता तुम्ही. मागल्यात काय बदल करता येत नाही, पण पुढं मात्र बदल करता येतो महाराज. पुढचा बदल तुम्हाला करता येतो महाराज. आणि हे इंद्राचंद्र देव ब्रह्मादिकांना देखील नाही, एवढं आपल्याला मनुष्य देहात आहे. लाभलेला आहे महाराज. महान श्रेष्ठ आहे महाराज. रमणीय दिसतो म्हणून लोक अधोगतीला बघा, हे जाण्याचे दिसणार जे तमोगुणातलं आहे महाराज, रमणीय वाटतं महाराज. म्हणजे 4 गाड्या झाल्या, 4 बंगले झालं, इकडे तिकडे खाया प्यायला झालं, सैनी झाली, रमणीय आज वाटतं महाराज. पण पुढची अधोगती आहे महाराज. आज तुम्ही तुमच्या हाताखाली मान घेता, उद्या तुम्हाला त्याच्या हाताखाली मान द्यावी लागणार का नाही? नक्की. नक्कीच महाराज. जसे वेश्येच्या घरी जाणे अवघड नाही बघा. पण पुढे पर्यवसान अवघड आहे. पेशीच्या घराला जायला काय अवघड नाही महाराज, पण पुढे भोगायला पर्यवसान फार कठीण आहे महाराज. तसे अधोगतीला जाण्याचे करणे हो. अवघड नाही पण अधोगती वाईट आहे. तसं अधोगतीला जाण्याचं करणं महाराज सोपं आहे, पण अधोगती मात्र वाईट आहे. अधोगती वाईट आहे. वाईट वाईटातलं वाईट आहे. वेदांत शास्त्राची दृष्टी खोल आहे. झालं. वेदांतशास्त्र तुम्हाला अलीकडचं काय सांगत नाही महाराज. खोलवर दृष्टी केलेली त्यालाच वेदांतशास्त्र म्हणायचं. वारकरी होणे म्हणजे सोंग नाही, व्यापार नाही. वारकरी होणं म्हणजे सोंग नाही, व्यापार नाही दादा. पण आपण व्यापार चालवलाय, सोंग काढायला लागलोय. एक भूमिका आहे, भूमिका. सोंग नाही, व्यापार नाही महाराज. एक भूमिका आहे महाराज. वारकरी कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. म्हणून होय होय वारकरी म्हटले, पाहे पाहे रे पण का पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. एकच बोलतो असू दे, बोल. एक 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 संत साहित्याचा अभ्यास करणारे सचिन पवार म्हणून आहे. ते काय म्हटले, कीर्तनकार होणं सोपं आहे, प्रवचनकार होणं सोपं आहे, पण जातीवंत वारकरी होणं अवघड आहे. फार सगळ्यात अवघड आहे. होय, वारकरी म्हणजे काय नव महाराज. ते वेश बदलणार. वारकरी होणे म्हणजे सोंग नाही, व्यापार नाही, तर एक भूमिका अरे. आहे व ती शहाण्याची आहे. झालं. वारकरी होणं म्हणजे एक सोंग नाही महाराज, एक भूमिका आहे, ती शहाण्याची भूमिका आहे महाराज. संसारकाची भूमिका
व वारकऱ्यांची भूमिका यात फार मोठा फरक आहे. संसाराची भूमिका वेगळी आणि वारकरीची भूमिका फार जमीन आसमानाचा फरक आहे. दोन बाजूचे आहेत महाराज. म्हणून वारकऱ्याने वारकऱ्याविषयी जाऊन बसावं. वारकरी हा बंदावर वार करणं मूळ छेदन त्याचं नाव वारकरी आहे महाराज. चांगदेव 65 अमृत अनुभवातला विषय चांगल्या शहाण्या वारकऱ्यांचा आहे. चांगदेव 65 आणि अमृत अनुभव हे जे दोन ग्रंथ आहेत महाराज हे चांगल्या शहाण्या वारकऱ्याच आहेत. म्हणून वारकरी होत जावे. झालं. म्हणून वारकरी होत मारकरी नव वारकरी होत जावा महाराज. वारकरी म्हणजे त्याला वरावा भगवंताला त्याची माळ घालावी गड्यात. रणकर राहू नये. रणकीला कुठे नाव घ्यायची. नाव घ्यायचं तुम्हाला अधिकार यायला पाहिजे ना. मग कुठे तुमचं शुभमंगल व्हायला. कारण का तो बांधला जातो महाराज. एवढं सोपं नाही महाराज. तो मागे पुढे उभा राहे सांभाळत आली आघात कोण करणार महाराज. तो जुळवाजुळ करून ठेवतो महाराज. म्हणून ती वारकऱ्याकडे महाराज हे असावं महाराज. मंगळसूत्र असावं आपल्याला. वारकरी होणं फार मोठी भूमिका आहे महाराज. वारकरी होणे म्हणजे देवाचे होणे. झालं. वारकरी होणं म्हणजे देवाचं होणं. आणि देवाचा झाला तो पुढे देवच होत. झालं. आणि देवाचा झाला तो पुढे देवच होतो. अहो देव तो देव स्वतः देवच होतो महाराज. आज देवच आहे तुम्ही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही महाराज. दिव्याला दिवा लावला तर काय काय होते महाराज. कुठला पहिला दिवा दुसरा कुठला दिवा दिव्यात काय बदल आहे नाही महाराज. तसं तुम्ही संताकडे जावा देवाकडे जावा अपुना सारखे देवच होतो महाराज. आहेच आज देव महाराज. फक्त कल्पना बदलायची आहे महाराज. म्हणून तरी सांगितलं मी वासुदेव तत्व होता कळ येईल विचारिता. मी वासुदेव म्हणून सांगितलं. म्हणून वारकऱ्यांच्या हातात काय आले हे सांगताच येत नाही. काय हातात आलं सांगता येत नाही महाराज. अहो काय हातात आलेलं नाही महाराज. सगळं त्यांनी संपादन केलं. सर्व सत्ता आली आता नामे याचा. आम्ही म्हणतो काय हातात यावयाचे राहिलंय बघा. काय काय हातात यायचं राहिले महाराज. जग अधिष्ठान हातात आलंय. काय राहिले नाव सांगा. प्रदर्शन असं बसविलेलं होतं महाराज. सुंदर महाराज त्याच्यात अशी चित्र व्हायची दिसायची. ती घेतली की त्याच्या पुढचं ती घ्यावं. त्याच्या पुढचं त्याला अधिक वाटायचं. त्याच्या पुढचं अधिक वाटायचं. ते बघीत जायची. ती याकबी चित्र कारण का एकापेक्षा एक बरं याक घेतलं की बाकीच्याने आता त्यातनं याक छान आलं आणि ते चित्रकाराच्याच रुची आठवला. सगळं संपादन झालं का नाही त्याला. जो मालक होता त्याला त्याने काबील केला. आता सगळं सत्ता आली का नाही. आता तसं या जगताला जी अधिष्ठान आहे महाराज ती सत्ता जर संपन्न केली तर तुमच्या हातात काय वेगळं राहतं महाराज. देशकाल वस्तू आत्मा निर्वाळा विश्वाकार. प्रपंच न झाला म्हणायची काय तिथं गरज नाही महाराज. जगात कोणी श्रीमंत कोणी डॉक्टर कोणी वकील कोणी अधिकारी. बघू नका जगाकडं. जगात कोणी श्रीमंत व्हायचं बघतो. डॉक्टर होईल वकील होईल कोणी अधिकारी होईल कोणी राजे कोणी इंद्र झाले. पण त्रिपुटी भ्रामक आहे हे कळले का. बघा त्रिपुटी जी आहे ज्ञाता ज्ञानाज्ञ ती भ्रमातली आहे. कळलं का महाराज. इंद्राला पण येतं. मग अरे ब्रह्मदेव जर अपुरा पडतो या जगाचा करता तर मग बाकीचे इंद्रचंद्र कुठले महाराज. इंद्रचंद्र ते ब्रह्मादी करून नाही म्हटले. संशयाची श्रेणी एकंड लावले मात्र त्या लक्षात ठेवायचं. शेतीचं ना संशय निवृत्त करत नाहीत. एक सद्गुरू संशय निवृत्त एकंड आहे ते मात्र हे श्रेष्ठ ठरलेत महाराज. पण त्यांना ही त्रिपुटी ब्रह्म कळली का नाही. ब्रह्मनिवृत्त झाला काय सांगा. त्यांचा निवृत्त ब्रह्म झाला का सांगा महाराज. वारकरी व्हावे देवाचा भक्त व्हावे. बघा वारकरी व्हा देवाचा भक्त व्हा तर भ्रम नसावा महाराज. मग त्याने कुठेही राहावे. कुठे राहावं महाराज. काशीला जाऊन. काशी तुम्ही गेला तर मुक्त होतोय. मग गेला तर
काशीत मेलाने विषय काहीतरी घेऊन मेलेला असला तर कुठेही त्यानं कसंही राहावं महाराज. भ्रम न गेला तर कुठेही राहून काही उपयोग नाही. भ्रम नाही गेला तर महाराज कुठेही राहून काय उपयोग आहे महाराज. गयेला राहिलास काय, काशीला राहिलास काय. आणि खरी ज्ञानगंगा ही महाराज, खरी गंगा आहे महाराज. चांगदेव महाराज खरी गंगा कुठली आहे महाराज, खरं तीर्थ कुठलं आहे महाराज. ही तीर्थक्षेत्र तुमचं पाप निवृत्तीची साधनं आहेत महाराज. पण आवरण निवृत्तीचं एकमेव साधन जर आहे, खरं एकच तीर्थ कुठलं आहे तर महाराज ज्ञानगंगा आहे महाराज. आणि त्या गंगेत येण्यासाठी सगळी ही साधनं आहेत महाराज. भ्रमनिवृत्त झाला ना कुठेही राहा महाराज. जोपर्यंत भ्रमनिवृत्त होत नाही ना कुठेही जावा महाराज तुम्ही बद्धच राहणार. कारण का भ्रमामुळेच हे सगळं झाले ना. नाही झालंय ते भ्रमातच आहे का नाही. जाणं येणं भ्रमातलं आहे का, कशातलं आहे महाराज. मग त्याला कारण असणारं स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. अज्ञान निवृत्त झालं आणि कुठेतरी झोपडीत बसला, कुठेतरी झाडाबुडी बसला, काय त्याच्यात आहे महाराज. असवायचा पोटे देही कुठे जावं लागेल महाराज. पण भ्रमनिवृत्ती नंतरच आहे. चांगदेव महाराज त्रिपुटीतच ऐकतात. बघा ऐकणारा चांगदेव महाराज त्रिपुटीतच करा का. व्यवहार म्हटलं की त्रिपुटी शिवाय व्यवहार होऊ शकतो. सांगणं ऐकणं झालं ना तिथं त्रिपुटीचा स्वीकार करावा लागतो. चांगदेव महाराज त्रिपुटीतनच ऐकतात व ज्ञानेश्वर महाराज त्रिपुटीतच सांगतात. बघा ज्ञानेश्वर महाराज ही त्रिपुटीतनच सांगतात. पण चांगदेवाला त्रिपुटी भ्रम वाटत नाही. चांगदेवाला त्रिपुटी सत्य वाटत होती महाराज, भ्रम वाटत नाही महाराज. म्हणून बद्ध त्रिपुटी सत्य वाटत होती म्हणून तो सत्य बद्ध. वाटत होती म्हणून तो बद्ध आहे. व ज्ञानेश्वर महाराजांना त्रिपुटी भ्रम आहे वाटते म्हणून बद्ध नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांना त्रिपुटी भ्रमातले असं वाटत होतं, मिथ्या वाटत होतं ना, म्हणून ते मुक्त आहे. चांगदेवाला त्रिपुटी भ्रम वाटत नाही म्हणून तो बद्ध. होय त्रिपुटी ते भ्रम वाटत नाही म्हणून बद्ध आहे. हो सगळी त्रिपुटी आहे भ्रमात आहे त्रिपुटी भ्रम वाटते आहे म्हणून ते मुक्त बद्ध आहे. नाही. हो सगळा व्यवहार सगळा त्रिपुटीतच आहे. सगळा म्हणून जीवनमुक्ताचा व्यवहार ते होतो आणि तुमचा आमचा व्यवहार होतो महाराज. पण त्यांचा भ्रमनिवृत्तीपूर्वक व्यवहार होतो महाराज. त्रिपुटी नसेल तर व्यवहार नाही. त्रिपुटी नसेल तरी व्यवहार नाही. त्रिपुटी असेल तर व्यवहार आहे. त्रिपुटी असेल तरी व्यवहार आहे. पण तुमची मजल हा सत्वरजतम यातच आहे, त्याच्या बाहेर जात नाही. पण आपली मजल प्रयत्न केला तरी लयतर सत्वगुण मनुष्य वाढवतो. गुणातीत नाही. त्रिपुटी भ्रम आहे असे वाटावे. चाललेली त्रिपुटी म्हणजे सांगणं ऐकणं देखील आता. कारण का हिताची ती त्रिपुटी तिने आता उभा केली. चांगदेव ऐकणारा आणि ज्ञानोबा राया सांगणारे संसारातलं सांगत होते. फक्त आवरून दुसऱ्या. पण ती त्रिपुटी महाराज भ्रमातली आहे कळावं महाराज. एवढी त्रिपुटी देखील भ्रमातली आहे. तर संसारातली त्रिपुटी कुठपर्यंत भ्रमाचं महाराज मजल आहे बघा. सांगणं आणि ऐकणं पण त्रिपुटीत हो. ते सांगणं नुसतं फक्त त्याचा आता उपदेश चालू आहे. त्रिपुटी भ्रम आहे असे वाटावे. त्रिपुटीचा परिचय आपल्याला नाही. त्रिपुटी भ्रम आहे असं वाटावं. त्रिपुटीचा आपल्याला परिचयच होत नाही. म्हणजे का होती ती, कशी आहे त्रिपुटी, परिचय म्हणजे त्याचं ज्ञान नाही महाराज. म्हणून आपण फसतो. त्रिपुटीची आपल्याला परिचय नाही म्हणजे ती भ्रमात आहे, मिथ्या आहे हे कळत नाही आपल्याला, म्हणून आपण फसतो महाराज. त्रिपुटीला सत्य म्हणून आपण अडकलो तिच्यात महाराज. जसे हरणाला मृगजळाची ओळख नाही. मग हरणाला मृगजळाची ओळख आहे काय, अशी तर पाठीमागे लागला असतं म्हणता. म्हणून सत्य जल समजून फसतो. म्हणून ते सत्य जल समजून पाणी सत्य आहे असं वाटतं हरणाला महाराज. मृगजळ म्हणजे लाटा वाटत्या का नाही त्या उन्हाच्या ह्याच्यामुळं, त्याला पाण्यासारखं वाटतं ते महाराज. आणि ते पाठीमागे जसं धावत तसं ती त्याला पुढं दिसतंयच महाराज. ते आता कधी त्याला पाणी मिळेल ते कधीच नाही. तसं विषयाचं सुख कधी मिळणार आपल्याला, कधी आपण थांबू, कधीच नाही. कधीच नाही. बघा तरी हरणाच्या मनातलं कळलं कसं. ते मुंगीचं पण मनोगत जाणत्यात काय हे जात्यात.
हे अशा पद्धतीने येते त्यांना ते कळलेलं असं मला सगळ्यांचं मनोगत वेशेच देखील मनोगत त्यांना कळलं म्हणजे सर्वज्ञ त्यांना म्हटलेलं तेवढ्यासाठी लक्षात ठेवायचं. ओळख झाल्यावर फसेल काय? का उदाहरणं द्यायची महाराज? जीव हे एक एक ठिकाणी फसलेला आहे महाराज. सगळे एकाच ठिकाणी नाही. प्रत्येक जीव एक एक विषयानं फसलेला आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी 5ही विषय आहेत ते सत्य मानलेत महाराज. आणि त्या विषयातलं सुख आहे ते आपल्याला मिळेल म्हणून हा जन्म त्याच्या पाठीमागे लागलोय. सुखाभास आहे, सुख नाही ते. हरणाला जसं पाण्याचा भास आहे न कळल्यामुळे तिच्या पाठीमागे लागलेला आहे, तसं विषयात सुखाभास आहे, भास आहे न कळल्यामुळे तिच्या आपण पाठीमागं लागलेलं आहे. हरणाची जशी ताण तृप्त होत नाही कारण का त्याला खरं पाणी प्यायला मिळत नाही, तसं तुमच्या आमची सुखाची इच्छा पूर्ण होणं शक्य नाही. कारण का खरं सुख आपल्या नशिबात पडत नाही महाराज. विषयातलं सुख हो. ओळख झाल्यावर फसेल काय? तर त्याची ओळख झाली तर फसल काय? फसणार नाही महाराज. मनुष्य एखादा घागर येऊन जातो का बघा? हरण पळतं महाराज. त्याच वाटेने एखादा मनुष्य जातोय का नाही? विहिरीला नाही तर नदीला पाणी आणणार घागर त्याने जाऊन तिथं डूब करून बुडवून आणावं का नाही? त्याच्या पुढेच असतंय ना ते. मनुष्य का फसत नाही? त्याला माहिती आहे महाराज त्या उन्हाचे झाड आहे त्या पाण्यासारखं वाटतंय ते. उखर भूमीशी किरणाचा बाराच्या टायमाला जर संबंध झाला तर त्यावेळी रोहिणी नक्षत्र असतं आणि त्यामुळे ते जलासारखं असं भासतं महाराज. पण त्याला ते भास आहे कळत नाही महाराज. आणि कळलं तर तू पाठीमागे लागणार नाही. तसं ही त्रिपुटी मिथ्या असं कळल्यावर लागेल पाठीमागता नाही लागेल. कळलं नसलं तर कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. नाही महाराज आम्हाला काय कळत नाही, आम्हाला काय कळत नाही, आम्हाला काय कळत नाही अशातच आयुष्य निघाले महाराज. कळवून घ्यावं का नाही? कळवून घेणं हा प्रयत्न आहे महाराज. सहसा कळत नाही, कळणं एवढं सोपं नाही महाराज. पण कळवून घ्यायच्या पाठीमागे लागला तर कळल्याशिवाय राहणार नाही. अनेक जन्म मिळालो दिल की तू बाबा. तुम्ही ह्याच्या पाठीमागे लागला की तू तुमच्या पाठीमागे लागतोच तुमचं कार्य करायला. कारण का संतांना देवाला यातलं एखादं तरी मिळावं असं वाटतंय महाराज. म्हणून तरी मुमुक्षुत्व व्हावं म्हटलंय महाराज. मनुष्य जन्म मिळावा आणि मुमुक्षुत्व आपल्या पदरी पाडून घ्यावं. फसत नाही. कळलं की कळवून घ्यावं. चांगदेव महाराजांनी काय एक केले नाही? बघा काय तुम्ही मी केले हो त्याच्यावर काय केले महाराज? काय केलं नाही म्हणून सांगितलंय. कारण का योगासन श्रेष्ठ करणारा कोण आहे महाराज? एवढी साधना करणारा कोण नाही महाराज अजून जन्माला आलेला. काय केलं नाही म्हणजे सगळं केलंय त्यानं परमार्थासाठी. काळा विजय मिळवलेला दुसरा कोण नाही तो सोडला. मग आणि 6 महिने समाधी लागत होती त्याला. प्रेत उठवून घालवत होता. आकाशातनं फिरत होता. मुंगीचं मनोगत जाणत होता महाराज. चित्रगुप्त वळचा कुठं तरी निघायचा वाऱ्यातनं फिरत होता महाराज. नदीवरून तसंच जायचं महाराज. सगळे केले पण त्रिपुटी भ्रमरूप आहे हे कळलं नाही म्हणून बद्ध आहे. सगळं केलं महाराज पण त्रिपुटी जे आहे ते भ्रमरूप आहे कळलं नाही म्हणून बद्ध राहिला. एवढं करून बद्ध राहिला तर संसार करून मुक्त होईल होय का? मग संसार सोडून तरी मुक्त होतोय होय का? संसार कळवून घेऊन मुक्त होतोय महाराज. कळवून घेऊन मुक्त होतोय महाराज. त्रिपुटी काय वाटतं नाही ना काय? त्रिपुटी भ्रमरूप आहे हे कळण्याकरता परमार्थ करावा. त्रिपुटी भ्रमरूप आहे हे कळण्याकरताच परमार्थ करावा. तो खरा धन्य समजावा. त्याला खरा धन्य म्हटले महाराज. धन्यता आपल्याला प्राप्त झालेली आहे महाराज. टिकवून ठेवा. धन्यता प्राप्त झालेली आहे. कशात धन्यता हे कळणं गरजेचं आहे. त्रिपुटी भ्रांती आहे हे का कळेना? बघा त्रिपुटी भ्रांतीच आहे पण का कळेना महाराज? कळत नाही त्याचं नाव आहे. तर त्रिपुटीचे अधिष्ठान कळत नाही म्हणून त्रिपुटीला अधिष्ठान आहे ते कळत नाही म्हणून
चांगदेव पासष्टी ऐक म्हणजे त्रिपुटी भ्रम आहे की नाही हे कळेल. मग आता तुला चांगदेव 65 ऐक म्हटले म्हणजे त्रिपुटी भ्रम आहे का नाही हे कळलं. त्रिपुटी जर वास्तव असती तर हो. सुषुप्तीत समाधीत राहावी. आता वास्तव म्हणजे खरी असती तर त्रिपुटी म्हणजे दिसणारा संसार तुमचा हा ज्ञाता ज्ञानीय ती जर सत्य असती तर सुषुप्तीत समाधीत राहायला पाहिजे होती. त्या अवस्थेत पण त्या अवस्थेत कारण का सत्याचा तिथं बाद होत नाही ना. तिन्ही काळात जे असं त्याला सत्य मानायचं ना. मग तिथे प्रतीती यायला पाहिजे होती महाराज. मग तिथं बायका पोरांची प्रतीती येत नाही. ज्या ती येत नाही तिथं ती सत्य ठरत नाही महाराज. त्याचा आनंद भोगण्याचा व्यवहार होतोच पण ही त्रिपुटी नाही. नाही त्रिपुटी रहित आहे तो महाराज. फक्त त्रिपुटीचा तिथं अभाव आहे म्हणून त्रिपुटी सत्य नाही. सुषुप्तीचा आत्मा जागृतीत आहे पण जागृतीची त्रिपुटी सुषुप्तीत नाही. आता सुषुप्तीतला आत्मा जागृतीत आहे पण म्हणजे त्याचा अन्वय आहे. पण जागृतीतली जागृतीची जी त्रिपुटी जी आहे ती सुषुप्तीत सुषुप्तीत नाही नाही. व्यतिरेक. यालाच शास्त्रात अन्वय व्यतिरेक म्हणतात. बघा, याला शास्त्रात अन्वय व्यतिरेक म्हणते महाराज. कुठं असतं कुठं नसतं त्याला व्यतिरेक म्हणायचं. आणि हिथं बी आहे तिथं बी आहे तिथं बी आहे त्याला काय म्हणायचं अन्वय. परमात्म्याचा सर्वात अन्वय आहे आणि दिसणाऱ्या पदार्थांचा व्यतिरेक आहे. कुठं असतं कुठं नसतं. आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी तरी ते काल तरी नाहीच महाराज. पण परमात्मा मात्र सर्व ठिकाणी आहेच आहे महाराज. म्हणून त्रिपुटी भ्रांती आहे. म्हणून त्रिपुटी ही काय आहे भ्रांती. भ्रांती आहे भ्रमातली आहे म्हणून मिथ्या आहे. त्रिपुटी प्रमा आहे काय. त्रिपुटी प्रमा आहे का. प्रमा वस्तू जगात नाही काय. मग आता प्रमा वस्तू जगात म्हणजे सत्य वस्तू प्रमा वस्तू जगात नाही का. तुम्ही ज्यांच्यात वावरता ती प्रमा आहे काय. तुम्ही ज्याच्यात वावरता ते प्रमा आहे का. प्रमेत तुम्ही वावरता काय. प्रमेत तुम्ही वावरता का. तुम्ही सत्वगुणात असाल पण आम्ही ज्या त्रिपुटीत वावरतो ती प्रमा नाही भ्रांती आहे अशी सांगता यावे तो बघा शहाणा. तुम्ही सत्वगुणात वागत असेल महाराज पण ज्या त्रिपुटीत आपण वावरतो ते त्रिपुटी सत्य नाही. भ्राम काय असं कळावं महाराज. प्रमा. प्रमा नाही. प्रमा म्हणजे सत्य नाही हे कळावं महाराज. हो. तर शंका त्रिपुटी प्रमाण नसेल तर शून्यवाद येईल. बघा त्रिपुटी प्रमाण असेल सत्य नसेल तर शून्यवादी. उत्तर प्रमा आहे पण तुम्ही ज्या त्रिपुटीत वावरता ती त्रिपुटी प्रमा नाही. आता प्रमा आहे ती पण तुम्ही ज्या त्रिपुटीत वावरता ती त्रिपुटी प्रमा नाही. मग कारण घटपटी आपण मानतो ना त्याला अधिष्ठान असणारं ते प्रमा आहे स्वरूप आहे ते सत्य आहे. ती त्रिपुटी आहे व ती भ्रांती आहे हे चांगदेवाला 1400 वर्ष राहून कळले नाही तर तुम्हाला काय करणार आहे. बघा हे त्रिपुटीत वावरतो महाराज ती भ्रांती आहे भ्रम आहे. हे 1400 वर्षे जगून चांगदेवाला जर कळलं नाही तर तुमच्या आमच्या अल्पायुष्यात काय कळणार आहे महाराज. अल्पायुष्य मानव देह शत गणिले अर्धरात्र काय मध्ये बाळत व पिढा रोग क्षय काय वजनाशी उरले ते पायगा म्हणते. एवढ्या काळात काय करणार आहे महाराज. 1400 वर्ष आणि जगातला कुठला दोष अंगाला लावून घेतला नाही. जगदंतपाशी कुठलाही दोष नव्हता महाराज पण हा दोष होता ना आवरण दोष होता महाराज. म्हणून तो एवढा श्रेष्ठ पुरुष असून महाराज बद्ध ठरला. त्रिपुटी मिथ्याही कळलं नाही म्हणून भ्रमिष्ठ आहे कळलं नाही भ्रम आहे कळलं नाही म्हणून. हो. त्रिपुटीतून पार पडण्याकरता चांगदेव ज्ञानेश्वर महाराजाकडे आले आहेत. बघा त्रिपुटीतनं पार पडण्यासाठी चांगदेव महाराज योगी ज्ञानेश्वर महाराजाकडे आले शरण आलेत महाराज. म्हणून शरणागती करावी महाराज. ती कुणाची करावी देवाची सद्गुरूची शरणागती करावी. व त्यांनीही तेच सांगितले आहे की त्यांनी तेच सांगितलं तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. एक दिसलेलं तिन्ही काय द्रष्टादृश्य दर्शन तिन्ही भ्रांती आहे आणि त्याचं एक पण जे आहे ते मात्र सत्य आहे साच आहे. हीच गोष्ट पुढे दृष्टांताने सिद्ध करतात. आता यालाच पुढे दृष्टांत देऊन सिद्ध करतात. दर्पणाच्या
आदिशेकी मुख असतची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आन काही होय सव्वीसावी होई. अर्थ आरशाच्या पूर्वी आणि नंतर मुख जसे आपल्या मुखाचे ठिकाणी आहेच, मग आरसा पाहिल्यानंतर त्यात काही वेगळे मुख निर्माण होणार आहे काय? विवरण. आपण जो त्रिपुटीने व्यवहार करतो तो स्वप्नाप्रमाणे भ्रम आहे. आपण आता ज्ञाता ज्ञान ज्ञेय करता कर्म क्रिया ध्याता ध्यान हे सगळा त्रिपुटला व्यवहार आहे मला, पण तो सगळा स्वप्नाप्रमाणे काय आहे? भ्रमातला व्यवहार आहे मला. स्वरूप दृष्टीकडे घ्यायचं इथं लक्षात ठेवायचं. सृष्टीची त्रिपुटी कायम नाही. तर हे सृष्टीची त्रिपुटी कायम नाही, सृष्टीचे अधिष्ठान कायम आहे. पण सृष्टीचं अधिष्ठान असणारं ज्याच्यावर त्रिपुटी राहते जगते त्याचं अधिष्ठान मात्र नित्य आहे, कायम आहे. म्हणून हा दर्पण मुखाचा दृष्टांत घेतला आहे. आणि म्हणून हा दर्पण मुखाचा इथं दृष्टांत त्यांनी घेतलेला आहे. दर्पणाच्या आदिशेकी म्हणजे दर्पण हातात घेण्याचे पूर्वी किंवा दर्पण एकीकडे सारल्यानंतर आपल्या ठिकाणी मुखपणाने असतेच हे निर्विवाद आहे. दर्पण घ्यायच्या अगोदर इथले गिरवास्तू मुख मानेवर मुख आहे तसंच आहे. दर्पण ठेवलं तरी जसंच्या तसंच आहे महाराज. परंतु मग दर्पणानं काय केलं? परंतु ज्यावेळी आरशात मुख दिसते त्यावेळी आरशामुळे प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व असे दोन अनिर्वचनीय धर्म निर्माण झाले तरी काही वेगळे मुख निर्माण होत असते काय? आपल्याला काही पाहावं असं वाटतं म्हणून आपण आरसा घेतो समोर. आरसा घेतला की पुढे एक प्रतिबिंब दिसतो आणि पाठीमागं बिंब दिसतो महाराज. आता त्या आरशाच्या निमित्तानं बिंब प्रतिबिंब जरी दिसत असलं तरी स्वतःच्या मुखात काय फरक झालाय काय? ते दोन ठिकाणी वाटून गेले का? नाही महाराज. प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व असे दोन अनिर्वचनीय धर्म निर्माण झाले तरी हा आता बिंबत्व प्रतिबिंबत्व अनिर्वचनीय दोन्हीच्या ठिकाणी जरी त्या बिंबाच्या ठिकाणी मुखाच्या ठिकाणी दोन धर्म जरी अनिर्वचनीय उत्पन्न झालेलं असलं तरी बिंबाचे नाही मुखाच्या ठिकाणी हा धर्म निर्माण झाले तरी काही वेगळे मुख निर्माण होत असते का? तिथं मुखाच्या ठिकाणी वेगळं मुख निर्माण होत नाही महाराज. मुख आहे तसंच आहे. कारण बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व हे दोन्ही धर्म अध्यस्त आहेत. बिंबत्व प्रतिबिंबत्व हे दोन्ही धर्म त्याच्यावर आलेले आद्यस्त आहेत, म्हणजे दर्पणाच्या निमित्तानं आलेलं आहे. म्हणून अधिष्ठान मुख त्यामुळे विकारी होत नाही. आणि ते आद्यस्त असल्यामुळं आद्यस्त पदार्थ अधिष्ठानाला कुठलाही विकार अपकार किंवा उपकार करत नाही महाराज. मुखावर अवलंबून आहे पण त्याला ते काही विकारी करत हो नाही करत महाराज. त्यात काही वेगळं झालेलं नाही महाराज. पुढे देखीजे तेने बघे देखते ऐसे गमू लागे परे दृष्टी ते वावगे झकवित असे 27वी होईल. अर्थ पुढे जे आरशाच्या निमित्ताने प्रतिबिंब बघितले जाते ते मुख दिसत आहे असे वाटते, परंतु प्रतिबिंब रूपाने आरशात जे दिसते आणि ग्रीवास्त मुखाहून भिन्न जे प्रतिबिंब दिसते ते दिसणे दृष्टीला व्यर्थ फसवीत असते. आता विवरण. आरशामुळे आपले मुख आपल्याला प्रतिबिंब रूपाने पुढे दिसते. आरशामुळेच आपल्यालाच आपलं मुख जे आहे ते प्रतिबिंब रूपानं पुढे दिसतं महाराज. त्यावेळी आरशात मुख आहे असे वाटते आणि त्यावेळेस आरशात एक मुख आहे असं आपल्याला वाटतं. पण ही दृष्टीची फसवणूक आहे. दृष्टीची फसवणूक आहे महाराज. कारण आरशात मुख नाही. अरे बाबा आरशात मुख नाही महाराज. आरशात आरशाचे परमाणू असतात. बघा आरशाचे परमाणू असतात, ते पृथ्वीचे परमाणू असतात आणि ते मृत्तिकेच्या सत्वांशाचे असतात. ते मातीच्या मृत्तिकेच्या सत्वांशाचे असतात महाराज. म्हणून त्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून त्या आरशात एक सत्वगुणाचं ते कार्य आहे, म्हणून त्याच्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याचे एक सामर्थ्य असतं. परंतु ते प्रतिबिंब आरशाचे नाही, आरशात नाही. ते प्रतिबिंब जे तिथे घेतले त्यानं हे केले ना, दावले ना, आरशात नाही, आरशाचं नाही. आरशामुळे प्रतिबिंब दिसत असते. त्या आरशामुळे बिंबच प्रतिबिंब रूपाने तिथे दिसत असतं महाराज वेगळं. आरशामुळे प्रतिबिंब दिसत असते. ते आरशात दिसणारे प्रतिबिंब चिमणीला सत्य आहे असे वाटत असते. आता आरशात दिसणारं प्रतिबिंब चिमणीला मात्र सत्य असं वाटतं महाराज. म्हणून त्याच्यावरती टुची मारत बसतोय बघा.
स्थूल दृष्टीने माणसांना सत्य आहे असे वाटत नाही, आता स्थूल दृष्टीनं माणसाला सत्य असं वाटत नाही, पण आरशात आहे असे वाटत असते. पण तिथं आहे असं वाटतंय चिमणीसारखं ना, वाटत बघतोय ना नाही. तिकडं. चिमणीला काय वाटतं, हे माझ्यापेक्षा ही वेगळी कोणतरी चिमणी आहे, हा. पण माणसाला तसं वाटत नाही. हे सांगितलं, माणसाला आपलं जायचं वाटतं, चिमणीला आपलं जायचं वाटत नाही. चिमणी दुसरं आहे वाटते, चिमणीला चिमणी. आणि ते सत्य आहे वाटतं म्हणून की टोचतोय बघा त्याला. जरासा हुशार आहे म्हणूया, कारण का इकडे हात करतोय म्हणून. तिकडे टोचत नाही, तिकडे टोचती, हे तिकडे सगळं करीत नाही. इकडं स्थूल दृष्टीचे माणसांना सत्य आहे असे वाटत नाही, पण आरशात आहे असे वाटत असते. बघा, पण आरशात आहे एवढं तरी वाटतंय ना, हीच फसवणूक आहे मला. सूक्ष्म दृष्टीने विचार केला आता बघा, तर इथे देखील सूक्ष्मता दिली आहे महाराज. सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर महाराज, आरशात दिसणारे प्रतिबिंब सत्य तर नाहीच बघा, नाही, आरशात दिसणारं प्रतिबिंब सत्य तरी नाहीच नाही महाराज, पण आरशात ही नाही, आरशातच नाही. तर अंतःकरण वृत्ती बघा, आपल्या अंतःकरण वृत्ती चक्षुर इंद्रियद्वारा आरशापर्यंत जाते या डोळ्याच्या द्वारा चक्षुरेंद्रियद्वारा ते आरशापत्र जाते व तेथून ती परावृत्त होऊन माग फिरती महाराज, परावृत्त होऊन ग्रीवास्त मुखालाच ग्रहण करते. याच मुखाला बघती महाराज, ग्रीवास्त मुखाला ती ग्रहण करते महाराज. त्यावेळी एकाच मुखावर हा. बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व असे दोन भाव निर्माण होतात. त्यावेळी महाराज एकाच मुखावर बिंबत्व प्रतिबिंबत्व असे दोन धर्म निर्माण होतात, भाव निर्माण होतात. आरसा केवळ निमित्त आहे, आरसा केवळ निमित्त आहे. म्हणून प्रतिबिंब रूपाने आरशात जे मुखाचे दिसणे आहे ते दिसणे निष्कारण दृष्टीला फसवत फसवते. असते. आरशात दिसणारं जे प्रतिबिंब रूपाने दिसतं ते तुमच्या आमच्या दृष्टीला विनाकारण फसवतं. तसं हे जग जे महाराज आहे ते आभास आहे, उपाधी संबंधानं वाटतं आपल्याला, ते आपल्या वृत्तीला आपल्याला ते फसवतं महाराज. कुंडली वरदा श्री